हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये. ठीक आहे, हे M1चं सुरू आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटशी रिलेटेड. आता क्वेश्चन जो लिहिला आहे याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे बघा. हा क्वेश्चन कदाचित लिहिण्यामध्ये मिसप्रिंट झालेला आहे. हा ॲक्च्युली क्वेश्चन आहे √3 + i टू दी पॉवर n प्लस √3 - i टू दी पॉवर n आणि याला प्रूव्ह करायचं आहे 2 टू दी पॉवर n + 1 cos ऑफ n π/6. राईट, असं लिहायचं आहे याला. हे करेक्शन आहे. हे लिहिण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते आपण थोडं ठीक करूया. बेसिकली हा √3 - 1 आणि हा √3 - 1 आणि √3 + i. ठीक आहे, अशा प्रकारे क्वेश्चन आहे. ओके, आता क्वेश्चन आपण क्लिअर केलेलं. तर आधी बघा, सोल्युशनमध्ये आपल्याला राईट साईडला cos θ आला आहे. cos आला म्हणजे आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं असते? पोलार फॉर्ममध्ये, कारण की sin cos पोलार फॉर्ममध्ये मिळतो आपल्याला. ओके, तर मी याला पहिला पोलार फॉर्ममध्ये लिहिताना r काढतो. तर r = काय असेल? √√3चा स्क्वेअर + 1चा स्क्वेअर. √3चा स्क्वेअर झाला आहे 3 + 1 1, 3 आणि 1 4. तर √4ची व्हॅल्यू किती आहे? 2. तर r = मला मिळाला 2. तर नेक्स्ट असते थिटा काढायचं. सो लेट्स से थिटा = काय झाला आपला? tan इनवर्स ऑफ y/x. y आहे 1, x आहे √3. सो बेसिकली = π/6. राईट, अशा प्रकारे. आणि तेच जर तुम्ही याचा जर थिटा काढतो म्हटलं तो मायनस झाला. ठीक आहे, या केससाठी जर थिटा काढायचा म्हटलं तो झाला मायनस. सो फॉर √3 - i, या केसमध्ये रेडियस तर सेम आहे, बट थिटा = tan इनवर्स -1/√3 आणि ही व्हॅल्यू आहे -π/6. तर आपल्याला थिटा मिळाला आणि हे मिळालं. आता आपण फक्त पोलार फॉर्ममध्ये लिहूया. सो दिस = r टाइम्स आपला फॉर्म्युला असतो cos θ + i sin θ आणि याचा पॉवर झाला टोटल n प्लस इथे पण r × हा cos θ प्लस i sin θ. ओके, याचा पण पॉवर असतो n. हे लिहायचं आहे. तर rची व्हॅल्यू आपल्याला 2 आहे. cos ऑफ θ किती आहे? π/6 प्लस i टाइम्स sin π/6. या सगळ्याचा पॉवर किती आहे? n आहे. प्लस इथे पण 2 आहे. इथे अगेन cos θ किती आहे? -π/6. ठीक आहे, तुम्ही फक्त -π/6 लिहा किंवा π/6 करून समोर मायनस लिहा. दोनपैकी एक तुम्ही काही करू शकता. मी π/6 लिहितो आणि ते मायनस तसंच ठेवतो. i sin π/6 आणि याचा पॉवर n. जेव्हा कुठल्या गोष्टी मल्टिप्लायमध्ये असतो प्रत्येकाचा पॉवर भेटतो. 2 टू दी पॉवर n आणि हा झाला cos ऑफ π/6 प्लस i टाइम्स sin π/6 चा पॉवर n प्लस 2 टू दी पॉवर n. इथे पण cos π/6 मायनस i sin π/6 याचा पण पॉवर किती झालेला आहे? n. आणि बाय डी मोवियस थेरम आपण काय करू शकतो की जो पॉवर आहे तो पॉवर आपण डिवाइडमध्ये किंवा मल्टिप्लायमध्ये घेऊन जाऊ शकतो. इथे पॉवर असल्यामुळे मल्टिप्लायमध्ये जाईल. ठीक आहे, तिथे डिवाइडमध्ये काय असतं? डिवाइडमध्ये लिहिलं असतं. 2 टू दी पॉवर दोन्ही ठिकाणी असल्यामुळे कॉमन काढला. आतमध्ये मला मिळालं cos टू दी पॉवर n/6 प्लस i टाइम्स साइन ऑफ n/6. इथे पण प्लस cos ऑफ n/6 आणि इथे मायनस i टाइम्स साइन ऑफ n/6. तर सिम्पलचं काम आहे. इथे प्लस i साईन आहे, इथे मायनस i साईन आहे. अँगल सेम आहे, तर कॅन्सल आउट झाले. तर आपल्याला फक्त बघा काय मिळालं आहे. हा 2 टू दी पॉवर n तसाच आहे. हा एक कॉस आणि हा दुसरा कॉस, दोन्ही मिळून काय झाले? 2 टाइम्स cos ऑफ n/6. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. तर पॉवरची काय होणार आहे? ॲडिशनचं आपण लिहू शकतो 2 टू दी पॉवर n + 1 cos ऑफ n/6. ठीक आहे, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. बघा एकदा व्हेरीफाय करून घेऊ आपण. 2 टू दी पॉवर n + 1 cos ऑफ n/6. अशा प्रकारे हा क्वेश्चन इझिली आपण प्रूव्ह केलेला आहे. हेन्स प्रूव्ह. काही डाऊट असेल तुम्ही क्वेश्चनमध्ये कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि होईल तेवढ्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.